संघ म्हटलं की निलेश दादांचा हात त्यांच्या पाठीवरती असतोय। याही स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल की मालिकावीरासाठी आपण पुरस्कृत स्पोर्ट्स सायकल त्यांच्या माध्यमातून अवेलेबल करून दिली आहे आणि नेहमीच ते सपोर्ट करत असतात जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवलीच्या या क्रिकेट कंडा आणि खेळाडूंना। गोलंदाजीसाठी पॉवर षटक आहे करण धुळे आपण पाहू शकाल स्क्रीन समोर। अतिशय स्टार खेळाडू आहे पण त्यांच्या समोर तेवढा ताकदीचा खेळाडू एक दांडगा अनुभव असणारा या मलंगड विभागातील नेहमीच त्याला प्रसिद्धी प्राप्त झालेला रवी बायले। सामना सुरू, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बघा, फिटनेस लेवल पाहू शका आपण रवी बायलेची। शॉटअपल्यांचा थोडासा चेंडू होता, वलन घेऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थोडासा डीप राहिला, डॉट चेंडूची समाप्ती होती। सुरुवात चांगली झाली आहे महेंद्र धुळेच्या माध्यमातून। चर्णमन जोईली आणि त्यांना नेट टू नेट फाईट देताना मेर 11 गावदेवी वासार संघ। गोलंदाज तयार महेंद्र धुळे, हा चेंडू कोलवर होता, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? मात्र पाहतोय आपण 2 धावा घेतल्या जातात। सुरुवात झाली आहे वासार टीम कडनं 2 या धावेने सुरुवात करताना पाहतोय रवी बायलेच्या बॅट मधून फटका कंकवत होता परंतु पॉवर प्लेचा फायदा उचलताना पाहतोय 2 या धावेने धावफलकावरती धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचतोय। गावदेवी मेहर 11 वासार पॉवर प्लेचा सामना करतोय रवी बायले। चिंट्या मात्रे नो स्ट्रायकिंग एंडला आहे। ऑन साइडला पुन्हा एकदा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगली लेन चांगली लाईन तर आपण पाहू शकता गोलंदाज महेंद्र धुळेच्या माध्यमातून पाहायला मिळते। काय सुरेख गोलंदाजी होतोय, 2 चेंडू डॉट फेकला, रवी बायल्यासारख्या फलंदाजाला शांत ठेवलाय। 3 चेंडू 2 धावा समीकरण पाहतोय महेंद्र पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा मध्ये चल टॉप खराब क्रिकेट दबाव होता, रवी बायलेचं झेल सोडणं थोडस मागणं ठरू शकतोय या सुरुवातीच्या क्षणाला। रवी बायले कधी हल्ला बोल करू शकतोय त्यामुळे महेंद्र नाराजी व्यक्त करताना पाहतोय आपल्या क्षेत्ररक्षकावरती। त्यांना ठाऊक आहे रवी बायले जर शेवटपर्यंत राहिला ते चांगला टार्गेट सेटअप करू शकतोय। पुन्हा एकदा मात्र एक साव महेंद्र 1 धावेच्या माहाणी धावफलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती। तर 2,000चं पारितोषिक आलंय भावेशच्या कडनं रवी बायलेसाठी, दोघांसाठी हा पारितोषिक आहे। भावेश बायले यांच्याकडनं हा पारितोषिक आहे। 3 चेंडू 3 षटकारांसाठी खेळाडूंना संधी आहे पारितोषिक घेण्याची परंतु त्या अगोदर षटकार पेश करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये। धावफलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचतोय महेंद्रचं चांगले षटक पॉवर प्लेचं। पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये चेंडू 20 सेप मध्ये चेंडू फटका केला गेलाय, आउटफील्ड पास आहे, येतं रवीच्या बॅट मधून चौकार। अगोदरच वर्णन केलं होतं की रवी बायलेचं झेल सोडणं महागडं ठरू शकतोय आणि तुषार तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। झेल सोडल्यानंतर रवी बायले आपण पाहू शकता त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि जेव्हा जेव्हा जीवदान मिळतोय तेव्हा तेव्हा मात्र आपण इंटरनॅशनल लेवलमध्ये सुद्धा पाहिलं की 264चा जो विक्रम गाठला होता रोहित शर्माचा, आपण पाहिलं की 4 या आकड्यावरती झेल ड्रॉप केलं होतं, त्यानंतर 264 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। असंच विक्रम जेव्हा खेळाडू चुका करत असतात परंतु त्या चुकीला क्रिकेटमध्ये कधीही माफी नसतोय। 8 या धावा धावफलकावरती झाल्यात। उलटाचा चेंडू आता मा चेंडू हवेमध्ये थोडंसं पंबुल होतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चुका होताना पाहतात, झेल ड्रॉप आणि
त्याचा प्रायश्चित्त येतात या साधावा चिंट्याच्या बॅटमधून षटकार. मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तर विवेकच्या हाताला थोडीशी दुखापत होताना पाहतोय. बघा आम्ही आयोजकांना विनंती करतोय की फर्स्ट एड बॉक्स असेल तर आपण लगेच स्प्रे द्या. विवेक झेल ड्रॉप झाली त्याच्या हातामधून, झेल निसटला. ब्रश होऊन चेंडू सीमारेषा बाहेर येताना पाहिलं. अजून एक ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. तर 3 चेंडूवरती एक मॅसिव्ह हिट समीकरण पाहायला मिळतोय. दाबलकावरती धावसंख्या 14 या आकडेवरती पोहोचतोय संघ. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजासाठी करण धुळेला आपण पाहता, लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. अजून एक जबरदस्त स्ट्रोक, शतरक्षक तिथे आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पैकी ॲक्युरेट नव्हती आहे, तीच नाराजी व्यक्त केली जाते. बघा टीपचा क्षेत्ररक्षक होता कव्हरमध्ये आणि त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं घडलं होतं परंतु पैकी ॲक्युरेट नव्हती. त्याचं रूपांतर 2 या धावेवरती. 16 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. पुन्हा एकदा मात्र गुडघ्याचा वापर केला होता. चेंडूला बैठक शॉट त्याला म्हणू शकता आपण. हा नवीन रूपांतर झालंय. आपण एपी डिव्हिलियर्सच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेवलमध्ये सुरुवात झाली होती. आता मात्र टेनिस बॉलमध्ये बरेचसे खेळाडू खेळत असतात. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे चिंट्याचा व्हाईट बॉलर. अतिरिक्त धाव येते. अजून एक मात्र त्याच फटक्याचा वापर चिंट्याच्या माध्यमातून, परंतु फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. नेहमीच चिंट्याला पाहिलं या फटक्याने तो षटकार पेश करतोय, परंतु आता तसं घडलं नाहीये. 2 चेंडूवरती त्याने प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न थोडासा अनसक्सेसफुल ठरतात. दाबलगावरती धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 धावा झाल्या तर रवी वाहिले एक चौकारीच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. करण धुळे गोलंदाजी करताना पाहतोय. रिव्हर्सचा वापर केला जातोय. सिंगलच्या साहाय्याने धापलकावरती धावसंख्या. षटक समाप्त. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. डीजे हाय चेंडू माझा सुरेख होता. गोलंदाजीसाठी आपण बघू शकता विवेकला. दुसरी मॅच तुम्ही एन्जॉय करता. वसार विपक्ष जोईली या
दोन संघांमध्ये सलामीची जोडी आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय. 21 या आकड्यावरती पोहोचलोय संघ. रवी वायले मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्याच्यासोबत चिंट्याला आपण पाहू शकाल, चिंट्या म्हात्रे. विवेकचा हा चेंडू स्लॉरबन गती थोडीशी कमी केली होती. रवी वायलेला आतापर्यंत शांत ठेवण्यास यशस्वी ठरलाय जोईली संघ. अतिशय चांगली कामगिरी होत्या. 21 या आकड्यावरती फक्त पोहोचलाय संघ. अतिशय चांगली कामगिरी. 21 धावा 21 गोलंदाजासाठी विवेकला आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट फेकल्यात रवी वायलेला. शॉटअपलेचा चेंडू होता, आता मात्र रिव्हर्सचा वापर सक्सेसफुल झालाय. हा फटका सीमारेषा पलीकडे येते हा चौकार. गुड शॉट. सुरू होण्याच्या अगोदर या सामन्यामध्ये कोणताही संघ जिंकेल तो लगेच सामना खेळणार आहे. बघा, ज्या संघाने पार्टिसिपेट केलं त्या संघांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की यानंतर लगेच आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तो म्हणजेच या 2 संघांपैकी जिंकणारा संघ आणि पहिल्या सामन्यामध्ये जिंकणारा संघ शिरडून संघ, या 2 संघांमध्ये लढत लगेच होणार आहे. त्यामुळे थोडंसं आपण वेट करा. चौकाराच्या साहाय्याने दाबल कबड्डी धावसंख्या दुसरा चौकार येतोय रवी वायलेच्या बॅटमधून. 25 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा खलवळ टप्प्याचा जबरदस्त स्ट्रोक डीप मध्ये महेंद्र धुळे तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण. ऑन द स्टंप पैकी एकच धाव सिंगलच्या नुसार दाबल कबड्डी धावसंख्या 26. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की फक्त 35 धावांचं टार्गेट होतं आणि सहजरित्या शिरडून संघाने तो सामना जिंकला होता. आणि आता मात्र या दुसऱ्या मॅच मध्ये वसार संघ कुठपर्यंत इथे फटका पोचलाय. चिंट्याचा खेळ समाप्त. लागतोय हा पहिला धक्का टीम वसारला. वसार संघ. अभयचा हा चेंडू मात्र पडल्यानं तो थोडासा आतमध्ये आलाय. चांगला चेंडू. रवी वायलेचा विचार केला तर आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात, परंतु चेंडू बरेचसे चेंडू निर्धाव सुद्धा खेळताना पाहिलाय. अशा पद्धतीने कधीही फलंदाजी पाहिली नाही आहे, परंतु आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. टार्गेट चांगल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाही नाही आहे. फक्त सिंगलच्या नुसार दाबल कबड्डी धावसंख्या 27 या आकड्यावरती. 4 चेंडू उर्वरित आहेत. या 4 चेंडूवरती 5 मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी गेलाय सूरज दूधकर. MTCच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. MTC म्हटलं की आमचे सागर फराळ यांचा चॅनल आपण पाहता. जी प्रसिद्धी मिळवली ना 3 ते 4 वर्षामध्ये, सागरशी नेहमीच आम्ही चर्चा करत असतोय. क्लॅरिटी, एक जबरदस्त क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आज रायगड असो, ठाणा असो, त्याच्यानंतर आपण पाहतोय की दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आहे, काम केलं आहे. आणि नेहमीच आपण क्रिकेट क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळतोय सागर. आणि तसंच आपण पाहिलं की आज सागरने केलेली मेहनत यशस्वी ठरतोय.
मला ठाऊक होतं 2 ते 4 वर्षापूर्वी सागर जेव्हा सुरुवात केली होती सागरने, तेव्हा या स्टेजवरनं सुरुवात केली होती आणि तो आज आनंदाचा क्षण पाहतो की सागरच्या चालनेने जी उपलब्धी केली आहे ओमसाईने, आज मन भरून येतोय. तसंच पाहूया मैदानाच्या आतमध्ये सुराचा सामना. इथे मात्र माघारी परतावा लागतोय सूरज दूधकरला. मोठा फलंदाज मैदानाच्या आतमधून बाहेर, फलंदाज बाद. धाव घेताना गडी बाजू ते सूरज दूधकर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. न्यू पॅटर कप ऑनसाईडच्या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव गातकी ठरू शकतोय आणि गातकी ठरली आहे. रवी वायलेचा एक मोठा धक्का लागलाय गावदेवी मीर 11 वसर या संघाला. रवी वायले बाद. शेवटपर्यंत धावा उडण्याचा प्रयत्न केला. 2 चौकार सुद्धा पाहिलं. बरं 13 चेंडूवरती फक्त 15 धावांचं योगदान दिलं रवी वायलेने. ऑनसाईडच्या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न, षटक समाप्त, सत्र समाप्त. धावा कुठल्यात 29 आणि 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. करण धुले, महेंद्र धुले अर्थात चाडमन जोईल या टीमला. सामानची गरज आहे. पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी होईल येणाऱ्या क्षणामध्ये चढमन जोईली संघाची. तर ऐकूया आपण माझे साथी समलोचक सोनू बांगर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू.
फाईट करतो गावदेवी वसार संघ. प्रथम बॅटिंग केली गावदेवी वसार संघाने आणि 4 षटकांमध्ये अवघ्या 29 धावा उभारल्या गेल्या. 30 धाब्याचं छोटंसं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली. ती जय हनुमान जोविळी संघाची. बदलापूरचा वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंगला करण धुळे आणि नॉन स्ट्रायकिंगला अजय आपल्याला पाहायला मिळेल. अजय धुळे स्मॉल पकडअप डायनामाइट हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. आणि भावेश वायले यांच्याकडनं नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. वसार संघाच्या सर्व गोलंदाजांना ही सुवर्ण संधी असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज तयार होतोय सूरज दूधकर. गेम ऑन. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल सूरज तयार. लेट्स प्ले. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळलेत. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेच्या बॅटमधनं आगाज. पहिल्या बॉलवरती चौकार. चार ना अकाउंट खुलं करतोय संघाचा आणि वैयक्तिक स्वतःचा. यावेळेस फटका हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि हा झेल टिपला जाईल. करणला देखील विश्वास बसत नाहीये. फक्त या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न होता, जास्त या ठिकाणी ताकद लावण्याचा प्रयत्न नव्हता फटक्यावरती आणि फटका फसलाय. आदेश त्या ठिकाणी होते. वेल जस्ट वेल कॅश. पहिला धक्का. ठिकाणी होते आणि कपिल हा झेल कॅरी केला गेलाय. करण या ठिकाणी बाद झालाय आणि चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता करणच्या माध्यमातून. एक चौकार. त्यानंतर त्वरित या ठिकाणी क्विक रिप्ला दिला जातो सूरजच्या माध्यमातून. करणला बाद केलं जाते. 4 या धावसंख्येवरती जय हनुमान जोविळी संघाला हा पहिला मोठा धक्का लागतोय. 2 मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि एक बदलापूर वर्गातील नामांकित संघ जय हनुमान जोविळी आणि त्याच्या आगे फाईट करतोय मलंगडचा दादा संघ गावदेवी वसार संघ. आज पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की धावा बनल्या नाही जास्त, कारण की 34 धावा पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या. 35चं टार्गेट होतं. काकडबा संघानं या ठिकाणी त्या धावसंख्या उभारल्या होत्या आणि सहजरित्या त्या धावा चेस केला. शेड्यूल संघानं तो पहिला मॅच जिंकला आणि हा दुसरा मॅच आपण पाहतो याच्यामध्ये देखील धावसंख्या कमी पाहायला मिळाली. प्रथम 17 मध्ये फक्त 29 धावा बनल्या गेल्या आणि 30 धावेचा पाठलाग करतोय तो जोविळी संघ. न्यू बॅट्समॅन सिनियर खेळाडू जोविळी संघाचा महेंद्र धुळे उर्फ माई ऑन स्ट्राईक. सूरज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. डिफेन्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलची या ठिकाणी पाहणी केली जाते महेंद्रच्या माध्यमातून, परंतु चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगाने येतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर द विकेट. यावेळेस ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूवरती व्यवस्थित नजर नाहीये महेंद्र धुळेची. आडव्या बॅटने या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळायचा होता. दुसऱ्यांदा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सूरज या ठिकाणी कमबॅक करत असताना एक चौकार आल्यानंतर आपल्या षटकामध्ये रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल आणि लाईन चुकीची असेल हे सांगत असताना पंच व्हाईटचा इशारा येतो. धावसंख्या 5 धावा फलकावरती. यशांच्या पाठीमागे आपण नेहमीच रवी वायले यांना पाहत आलोय, परंतु रवी वायले यावेळेस शॉर्ट पॉइंटला पाहायला मिळतात आणि मास्टर माइंड नितीन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात यशांच्या पाठीमागे. अजून एक हा वाईट बॉल. 2 चेंडू लगातार डॉट आले, त्यानंतर लगातार 2 चेंडू वाईड येत आहेत. धावसंख्या अजून एकदा अवंतर धाबेने पुढे सरके 6 या आकड्यावरती. होमसाई MTC या वाहिनीद्वारे अनेक सारे प्रेक्षक वर्ग आज जोडले गेलेत. आज व्ह्यूअर्स वाढले गेले सागर, कारण की आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूचा वापर केलाय. बाउन्स देखील मिळतोय आणि पूर्णपणे या ठिकाणी छेडछाड करायचा अजिबात प्रयत्न नाही. जाऊ दिला चेंडूला. महेंद्र धुळेला घाई करत नाहीये महेंद्र आणि इथून अजून एका डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. फक्त 6 आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करतोय. यावेळेस मात्र सक्षम ठरत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. सफल ओव्हर मी म्हणेन, कारण की पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर सूरजने जे कमबॅक केलंय
करण धुळेची गोल्डन विकेट कॅरी केली. अप्रतिम हे कमबॅक. त्यानंतर फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्या उर्वरित 5 चेंडूमध्ये आणि पहिल्या वाजवी षटकानंतर जे हनुमान जोविली टीमची धावसंख्या पोहोचली आहे 1 गडी बाद 6 या आकड्यावरती. डीजे पाहायला मिळतात. टार्गेट 30 धावेचा. इथून अद्यापही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती येतोय गिरीश मात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करते. पोहोचेल का पाहायचंय. फुटवर्कच्या साह्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. आलाय अजय धुळेच्या बॅटमन पहिला चौकार. या ठिकाणी नाराज होत असताना फिल्डर वरती, कारण की हा बॉल अडला गेला असता. कुठेतरी धावा वाचवाव्या लागतील त्या टीम गावदी वसार संघाला. विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. क्रॉस लाईन खेळतात. शफल होऊन खेळलेत. बॅकवर्ड स्कोरिंगला फिल्डिंग केली जाईल. फेकी येते तोपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट. नितीन मात्रे कलेक्टिंग व्यवस्थित नाहीये आणि थ्रो देखील व्यवस्थित नाहीये. जिथे मात्र 1 धाव होती तिथे 2 धावा या ठिकाणी बनल्या गेल्या. धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकली आहे 12 या आकड्यावरती. एक धाव गावदी वसार संघाला इथे वाचवावी लागेल तरच हा सामन्यामध्ये शेवटपर्यंत झुंज देऊ शकतात गावदी वसार संघाचे गोलंदाज. अन्यथा हा मॅच 1-2 मोठे फटके आले तर पूर्णपणे जय हनुमान जोविल टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. गिरीश तयार. पुढचा बॉल रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा हा बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. हे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील आणि इथून डॉट बॉलची सक्त गरज आहे. मी तर म्हणेन ते गावदी वसार संघाला. दुसऱ्या बाजूला अजय धुळे स्ट्रायकरमध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्या बात आहे. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे सतीक यॉर्करचा मारा करण्याचा प्रयत्न आणि अजून एकदा अजयला बीट केलंय. डॉट बॉल. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ड्राईव्ह करत असताना रवी वायले. यावेळेस धावाची संधी आणि थ्रो थोडासा वर आला. मी तर म्हणेन डायरेक्टचा प्रयत्न असा कदाचित चेंडूचा या ठिकाणी तो डायरेक्ट खाली आला असता. कुठेतरी या ठिकाणी रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु ती गमावली आहे रवी वायलेना आणि इथून धाव कंप्लीट होते. धावसंख्या पुढे सरकली आहे 13 या आकड्यावरती. षटकातील एकूण बॉल आपण पाहिले तर 5 चेंडू एकूण धावा खर्च केल्यात आतापर्यंत 7. गिरीश मात्रे थोडासा फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना माही ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. पुन्हा एकदा अगोदरच बॅट फिरवली गेली. वेगवान चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर कंप्लीट होते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत 13 धावा धावफलकावरती आणि आता अजूनही संपला नाहीये. कारण की गावदेवी वसार संघाची फलंदाजी जरी चांगली झाली नसली तरी देखील नौके चेहरे या संघामध्ये यावर्षी आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. 3 ते 4 खेळाडूंचा समावेश, नवीन खेळाडूंचा समावेश रवी वायले यांच्या माध्यमातून या संघामध्ये केला गेला आहे. कशा प्रकारे प्रदर्शन राहील हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला जे हनुमान जोविली टीमचे सिनियर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजय धुळे असेल त्यानंतर महेंद्र धुळे. ही जोडी आपण अनेक साऱ्या वर्षामध्ये पाहत आलो आणि क्षमता गुणवत्ता या जोडीमध्ये जरूर आहे. परंतु मॅच या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. सामना कोण जिंकेल हा षटक फार महत्त्वाचा दोन्ही संघासाठी. सन्माननीय किसनजी म्हात्रे यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ज्यांना आम्ही नक्कीच बैलगाडा शर्यतीमध्ये नेहमी पाहत आलोय. हुशार मामा या नावानं सुप्रसिद्ध आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. उदय
क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. नितीन म्हात्रे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता परंतु कव्हर नाहीये त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट हिट करता आलं नाहीये. सिंगल विकेटली गेली. धावसंख्या पोहोचली 14 या आकड्यावरती. आमच्या समोर सागर फराड असेल त्यानंतर आमचे गुणलेखक तुषार पाटील काल समालोचन देखील त्यांचं ऐकलं. रविदादा म्हात्रे या ठिकाणी असतील आणि योगेशजी म्हात्रे ही संपूर्ण टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. फटका हवेमध्ये झेल महत्वाचा आणि महेंद्र धुळेला माघारी परतावं लागेल. सफलता मिळाली उदयला या षटकामध्ये लागलाय दुसरा धक्का टीम जोबिळीला. होती आणि या ठिकाणी ती आली आहे ती महेंद्र धुळेची. भरपूर चेंडू यांचा सामना या ठिकाणी केला परंतु आज महेंद्र धुळे या ठिकाणी थोडेसे नाराज करत असताना त्यांच्या खेळाडूंना त्यांच्या समर्थकांना मॅच इक्वेशन सागर फराड 10 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. मी अगोदरच म्हटलं होतं की गावदेवी वसार संघ फलंदाजी जरी चांगली झाली नसली तरी देखील गोलंदाजीच्या जोरावरती फाईट देण्याचा 100% प्रयत्न करतील आणि तोच प्रयत्न सध्या सुरू आहे. न्यू बॅट्समॅन विवेक गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड हिटर हा खेळाडू नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक सारे विक्रम याच खेळाडूच्या नावावरती आम्ही पाहत आलोय. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एनला उदय तयार पुन्हा एकदा अपकमिंग यंगस्टार राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. अगोदरच वर्णन केलं मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आणि परिचय मैदानाच्या आतमध्ये देत असताना ठोकलाय विवेक गायकवाड हा षटकार. करत असताना विवेकच्या बॅटमधनं समीकरण आता सोपं होत चाललंय. 10 धावेची गरज आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झेल पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित ट्राय केलं नाहीये. कदाचित पोहोचले असे किंवा नाही हा या ठिकाणी दोन्ही बाजूने चर्चा या ठिकाणी होतीये. आमच्या व्यासपीठावरती देखील वेट केलं क्षेत्ररक्षकाला आणि धावा मिळतात त्याकडे 2. धावसंख्या 20-22 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू विजयासाठी आता 8 धावेची गरज असेल. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. विवेक साठी हा बॉल फटका प्रॉपर कनेक्शन स्वीट साऊंड ऑफ द बॅट पाठवला मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर मॅच खुली केली विवेकनं. ठोकला अजून एक षटकार. ते विवेक गायकवाडची कारण की अगोदरच म्हटलं नेहमीच मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आम्ही पाहत आलोय आणि 2 षटकार येत आहेत. धावसंख्या पोहोचली 28 धावसंख्येवरती फक्त 2 धावेची गरज. अजून एकदा फटका चांगला आणि मॅच फिनिश केली आपल्या स्टाईलनं विवेक गायकवाडने. सामना जिंकलाय. जे हनुमान जोविल या संघानं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. गावदेवी वसार संघ लाईन अप करायचंय शेक हँड करायचंय आणि तदनंतरच मैदान सोडायचंय दोन्ही संघ.